करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मी असाल. तर सकाळचं टायमिंग आहे आणि मस्त आज मी नाश्त्यासाठी आहे ना मँगोचा शिरा बनवणार आहे ड्रायफ्रूट घालून. तर मी कशा पद्धतीने बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर घरचेच आंबे आणलेले होते तर त्यात तेलच आहे ना म्हटलं 2 आंब्याचं बनवा. तर चला तर मग तुमच्याबरोबर रेसिपी शेअर कर. आता आंबे आहेतच घरात म्हटलं तर वेगवेगळे पदार्थ आपण करूयात आंब्याचे. तर त्यासाठीच आहे ना मी आज मँगो ड्रायफ्रूटचा शिरा करणार आहे. तर कढई घेतलेली मी, त्यामध्ये आहे ना 4 मोठे चमचे आहेत ना तूप घालून घेतलं आणि रवा घेतलेला आहे. जेवढा म्हणजे आम्हाला 5 जणांसाठी पाहिजे होतं तेवढ्यासाठी रवा घेतला आणि रवा छान आहे ना असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे मी. म्हणजे छान त्याचा वास सुटायला लागला की नंतर मग आहे ना त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि दुधामध्ये साई पण होती. साई टाकल्यामुळे ना खूप छान टेस्ट लागते. तर दूध आणि साई तसंच टाकलं मी. तुम्हाला कसं तुमच्या कन्सिस्टन्सी हवी तेवढ्या प्रमाणात आहे ना मग दूध आणि साई आहे ती टाकायची. तर आमच्यात जरा पातळ खातात सगळे मुलं पण, म्हणून आहे ना मी जरा थोडंसं दूध जास्त टाकलं होतं आणि त्याच्यानंतर दूध मिक्स केलं आणि चवीनुसार साखर म्हणजे टाकून घेतली त्यामध्ये, ती पण मिक्स केली आणि 2 आंब्याचा जो पल्प काढला होता तर तो आहे ना मिक्सरमधून फिरवून आहे ना घेतला आणि आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता शिऱ्यामध्ये. तर छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक 10 मिनिट आहे ना त्याला शिजू द्यायचं झाकण ठेवून. त्याच्यानंतर मग आपला जो मँगो ड्रायफ्रूटचा जो शिरा आहे तो तयार होईल. आणि शेवटीला आहे ना मग नंतर वेलची पूड टाकली आणि हवे असतील तर ड्रायफ्रूट टाकू शकता, नाही तर ड्रायफ्रूट आहेत ना ऑप्शनल आहेत. तर टाकलेले आहेत मी आता ड्रायफ्रूट पण आणि छान असं आता 10 मिनिटं शिजवून देते आणि त्याच्यानंतर बघा आपला शिरा असा तयार झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला. तुम्ही पण केला आहे का या उन्हाळ्यामध्ये मँगोचा शिरा? नक्की कमेंट करून सांगा मला. तर शिरा करून घेतला. नाश्ता झाल्यानंतर मग स्वयंपाक केला, कारल्याची भाजी आणि चपाती. आणि त्याच्यानंतर मग फौजींची नाईट ड्युटी होती. दादांना पण ड्रेस घ्यायचा होता तर फौजी म्हणले की जाऊन येऊया आपण आता ड्रेस घ्यायला. तर आम्ही चाललो आहे आता ड्रेस घ्यायला. पुणे आता फौजी आम्हाला सोडून गेले आणि इशूला आणि दादांना आणायला गेलेले. मी आणि हर्ष आले इथं. बघा हर्ष थांबला इथं, पाण्याची बॉटल घेऊन आलाय तहान लागते म्हणून. आणि बाहेर बघा किती ऊन चालू, ऊन वगैरे भरपूर पडलेले. मेट्रो स्टेशनला आलेले आम्ही. त्याच्यानंतर आम्ही पोचलो सेक्टर 21ला. इथे आहे ना पॅसिफिक मॉल आहे तिथे गेलो होतो. तर भैयाने पण म्हणजे सांगितलं होतं की धोंड्याच्या महिन्यामध्ये कपडे घ्यायचे असते. तर मग तो म्हणला होता तुम्हाला सगळ्यांना पण घ्या पैसे म्हणजे कपडे आणि त्याचबरोबर दादांना दादांना पण काही तिथे चॉईस झाले नाहीत कपडे. तर त्याच्यानंतर मग बघू पुढे नाही हर्षूसाठी पण आम्ही कपडे वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर मग थोडाफार नाश्ता वगैरे केला आणि नंतर आलो घरी. आम्ही काय शॉपिंग केली ती नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेनच. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा मला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर हाईपचा एक ऑप्शन आहे, तर हाईप पण नक्की करत जावा कमेंटच्या तिथं, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे तर तो पोहोचेल. तर खूप छान इथं म्हणजे छोटासा कॅफे होता तर त्यामध्ये ना डेकोरेशन वगैरे होतं, लाईटिंग होती. चला तर मग या ब्लॉगचं इथं सेंड करते मी. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.